महायुतीच्या नेत्यांनी साथ दिल्यामुळे माझा विजय झाला असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जनतेने पुन्हा मला सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानतो अशा शब्दात नूतन खासदार धैर्यशील माने यांनी हातकणंगलेकरांचे आभार मानले आहेत। विजयी मिरवणुकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असून माझ्यावर झालेला आरोप पुसून काढण्याचं काम मी पुढील 5 वर्षात करणार आहे असा विश्वास यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी बोलून दाखवला। मात्र नंतरच्या फेऱ्यांमध्ये तुम्ही आघाडी घेतलेली आहे। विजय हा सत्याचा होतो, विजय हा प्रामाणिकतेचा होतो, विजय हा कर्तृत्वाचा होतो आणि विजय होत असताना सामान्य माणसानं ज्या माणसानं प्रामाणिकपणे 5 वर्ष काम केलं, कदाचित मी पब्लिसिटीला कमी पडलो असेल पण काम करायला कमी पडलो नव्हतो। माझ्या आम जनतेशनी माझं काम जाणलं आणि मला निश्चितपणे खात्री आहे की उद्याच्या काळामध्ये माझ्यावर जो आरोप होत होता तो 5 वर्षामध्ये पुसून काढण्याचं काम मी कार्यकर्ता म्हणून करेन। गावागावापर्यंत मी स्वतः या ठिकाणी येईन, विकास गंगा घेऊन येईन आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। मुख्यमंत्र्यांनी विशेष तुमच्यासाठी कष्ट घेतले, अगदी पहाटेपर्यंत त्यांनी प्रवास करून अपक्ष आमदारांच्या गाठीभेटी घेतल्या। कसं बघता एकूणच मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासाठी जे तुमच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला विश्वास हाच खऱ्या अर्थानं विजयाला कुंदन ठरला। पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवारीच बदलावी अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी झालं होतं, पण तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला। मी त्यांच्याबरोबर विश्वासानं आलो होतो आणि त्याच विश्वासानं त्यांनी माझ्या पाठीमागं खंबीरपणे राहण्याची भूमिका घेतली। जिल्ह्यातल्या नेत्यांची समजूत काढली, त्यांना या ठिकाणी एकत्र टीममध्ये घेतलं आणि ह्या सगळ्या टीमनं मला विजयी या ठिकाणी करण्याचं काम एकत्रपणे त्या ठिकाणी केलं। मी मुख्यमंत्र्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो की महाराष्ट्राचा एकनाथ नावाचा असा मुख्यमंत्री की जो शब्दाला जगतो आणि शब्द खरा करून दाखवतो आणि त्या शब्दासाठी म्हणून मी परत एकदा ह्या जनतेचे प्रश्न त्यांच्यापर्यंत घेऊन जाणार आहे आणि ते निश्चितपणे ह्या मतदारसंघातल्या प्रश्नांना होकारात्मक प्रतिसाद देतील आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील याची मला खात्री आहे। खरं तर मतदारसंघात